वाटे सकलाधी घेऊन आले द्रव्य सुगंधी गबरे बरेचा माझ्याधी गबरे बरेचा माझ्या दगड कुणी लोटला सखे मज हर्षमणी दाटला सखे मज हर्षमणी दाटला शवगरिताती असे रिकामी त्यात देखिले दिव्य दुतामी वदला तो मज अपुला स्वामी मरणातून उठला सखे मज हर्षमणी दाटला सखे मज हर्षमणी दाटला स्वर्ग पृथ्वीत आनंद झाला भजनी जय घोष रंगला नवसुमनांच्या वर्षुनी माला निसर्ग हा नटला सखे मज हर्षमणी दाटला सखे मज हर्षमणी दाटला सखे मज हर्षमणी दाटला. आपल्यासाठी आता मनीषा गायकवाड 2 मिनिटाची प्रार्थना. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 शहाधीश्वर परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या बाप्पा, जन्मलेल्या दिवसापासून आजपर्यंत तू आम्हाला सांभाळलास म्हणून तुला धन्यवाद देते. बाप्पा, जे काय बाप्पा तुझी दास आहे, आम्हाला वचन पेरणार आहे बाप्पा, त्यांच्या मुखाला स्पर्श कर, बुद्धीला चालना दे आणि जे काही वचन आम्ही ऐकू बाप्पा ते आमच्या अंतकरणात छेदले जावं. आम्हाला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नकोस प्रभू, तर भरभरून अंतकरणाने आम्हाला जावं. येशूच्या नावात मागितलं म्हणून तो आहे. आमीन. यावेळी आपण करंथीकरास पहिले पत्र 15 अध्याय आणि 1 ते 5 वचनं वाचली, परंतु 3ऱ्या वचनावर आपण मनन आणि चिंतन करणार आहोत. प्रियांनो, शास्त्रातील हे वचन आपल्याला सुस्पष्ट जाण करून देत आहे की निर्दोष, निष्कलंक, निरपराध येशू ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाकरिता क्रूस खांबावर वधला गेला. किती असह्य वेदना सहन करून येशूला मृत्यूदंड सोसावा लागला. प्रियांनो, येशूला त्या क्रूस खांबावर टांगण्यात आले, डोक्यात काट्यांचा मुकुट घातला, हातापायाला दुधारी खिळे ठोकण्यात आले, कुशीत भाला भोसकण्यात आला, अंगावर चापकाचे फटके केवळ आणि केवळ आपल्या पापांसाठी येशूला इतक्या वेदना सहन कराव्या लागल्या. त्या सर्व बाबी ध्यानात घेता खऱ्या अर्थाने आपण आपले आत्मपरीक्षण केले पाहिजे व पश्चाताप केला पाहिजे. मज पाप्याला पाप क्षमा मिळावी व मज पाप्याचे तारण व्हावे, हेच वचन आम्हा सांगते. प्रियांनो, येशूने आम्हा करता निर्दोष असताना देखील इतके मोठे बलिदान दिले. आम्ही मुक्ती पावलो व आमचे तारण झाले, याची आम्हाला जाण असावी, हीच आपल्या पित्याची इच्छा आहे. कारण त्याला न आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे कोणत्याही प्रकारचे पाप आपण करू नये, परत त्या गोष्टीला उजाळा देऊ नये, पश्चाताप करावा, हीच प्रभू येशूची आपणा सर्वांना शिकवण आहे. येशूकडे जाण्याचा मार्ग अरुंद आहे, तेथे अनंतकालचे सुख, अनंतकालचे जीवन व सुख शांती आपणास मिळणार आहे. परंतु नाशाकडे जाण्याचा मार्ग रुंद व पसरट आहे. अनंतकालच्या वेदना, दुःख, संकट, नरक यातना ह्या आपल्याला भोगावं लागणार आहे. तर आपण सर्वांनी ठरवायचे आहे आपल्याला कोणता मार्ग पत्करायचा, हे आपण ठरवले पाहिजे. म्हणून प्रियांनो, पापाबद्दल आपण पश्चाताप करू व सर्व गोष्टींना तिलांजली देऊ, जेणेकरून आपला प्रभू येशू ख्रिस्त दुखावला जाणार नाही व आपले तारण होईल. प्रभू येशू ख्रिस्ताची
आपणाला ही शिकवण आहे की पश्चाताप कर म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. त्याचप्रमाणे आपण पवित्र शास्त्रामधून आणखी एक वचन बघणार आहोत. योहानकृत शुभ वर्तमान त्याचा 11वा अध्याय आणि 25वे वचन. या वचनामध्ये आपण बघतो येशूने म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे आणि येशूवर विश्वास ठेवणारा मेला असला तरी जगेल. खरोखर माझ्या भगिनींनो, आपण आपला विश्वास प्रभू येशूवर ठेवला पाहिजे. प्रभू येशू म्हणतो, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल व मागा म्हणजे मिळेल. या सर्व गोष्टी साठी आपण जर येशूला विश्वासाने प्रार्थना केल्या तर आपणास ह्या गोष्टी मिळतातच. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आपले अंतःकरण ठोकीत आहे. आपण त्याला आपल्या अंतःकरणात जागा देण्यास तयार आहोत काय? आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे. आपण फक्त आपल्या स्वार्थापोटी मागण्या करत असतो. इतरांसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. विश्वासाची प्रार्थना दुःखनितास बरे करते. जगिक सुखापेक्षा आपण आध्यात्मिक सुखाचा मागे लागले पाहिजे, कारण जगिक सुख एक क्षण भंगूर व लोप पावणारे आहे, परंतु आध्यात्मिक सुख व सार्वकालिक जीवन हे आपणाला अनंत काळापर्यंत टिकवून ठेवणारे आहे. म्हणून आपण आपला सर्व भार देवबापावर सोपवून देऊ व प्रभू येशूवरील विश्वासाने आपले जीवन जगू. प्रिय बंधू भगिनींनो, आपण बघतो की रक्तस्रावी स्त्री विश्वासाने प्रभू येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला. असे अनेक उदाहरणं आपल्या पवित्र शास्त्रामध्ये आहेत. प्रियांनो, येशू पुनरुत्थित झाला व आजही आपणासाठी पित्याकडे मध्यस्थी करीत आहे, कारण त्याची इच्छा आहे मी जेथे आहे तेथे तुम्ही असावी. प्रियांनो, यावरील 2 वचनांमधून आपणाला हे समजते की आपण आपल्या केलेल्या सर्व पापांचा पश्चाताप करू व देवावर आपली सर्व काळजी चिंता सोपून विश्वासाने सोपून टाकू व निश्चिंत राहू. देवबाप करो आणि आपणा सर्वांना आशीर्वादित करो. आमीन. खरंच आपल्याला छोट्याशा शब्दात आणि सुंदरसा संदेश दिला. खरंच आपण परमेश्वरावर विश्वासात आणि एकमेकावर प्रीती करून जगलं पाहिजे, कारण आपला जिवंत देव आपल्याला शिकवतो एकमेकावर प्रीती करा. खरोखर आजच्या संदेशाबद्दल त्यांचे मी धन्यवाद करते. आपल्यामध्ये आता मध्यस्थीच्या प्रार्थनेसाठी सुनीता चंदन या प्रार्थना. आपण प्रार्थना